नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI विथ अश्वजित या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, ऑनलाईन अर्ज भरलेला आहे, परंतु तो अद्यापही अर्ज निश्चित केलेला नाही. तर त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं आहे की त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर बघा, या PPT मध्ये मी तुम्हाला पूर्णतः कॅटेगरीनुसार अर्ज निश्चित करण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते संपूर्णतः सांगितलेलं आहे. अर्ज निश्चित करणे व ऍडमिशन करणे ही संपूर्णतः वेगळी प्रक्रिया आहे. या लिस्टमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त अर्ज निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते सांगितलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया. ITI ला अर्ज निश्चित करण्यासाठी कॅटेगरीनुसार लागणारे डॉक्युमेंट लिस्ट. ITI ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या अर्जासोबत कॅटेगरीनुसार खालीलप्रमाणे डॉक्युमेंट्स अर्ज निश्चित करण्यासाठी जवळील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये न्यावे लागतात. त्यावरून तुमचे अर्ज निश्चित होतात व त्यानंतर तुम्हाला पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प म्हणजे ऑप्शन सादर करता येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फक्त ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, परंतु त्यांनी समोरील प्रोसेस केलेली नाही. तर त्यांनी कृपया लवकरात लवकर अर्ज निश्चित करून घ्यावा, तसेच पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन भरावे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नाही की आपण ऑनलाईन फॉर्म भरला म्हणजे आपली ऍडमिशन झाली असं त्यांना वाटतं, परंतु तसं नाही. तुम्हाला जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन तुमचा अर्ज निश्चित करावा लागतो. त्यानंतरच तुम्ही पहिल्या प्रवेश फेरीसाठी काय करू शकतात, विकल्प सादर करू शकतात, म्हणजे ट्रेडची निवड करू शकता. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीचा एक दिनांक असतो, लिस्ट लागते. त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी लिस्ट लागते. तर यासाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण कॅटेगरीनुसार बघणार आहोत. तर कॅटेगरी नेम ओपन मध्ये असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी ओपन मध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्यांना अर्ज निश्चित करण्यासाठी काय लागते, मार्कशीट, TC, आधार कार्ड. जर डोमॅसाईल असेल तर डोमॅसाईल सर्टिफिकेट, कंपल्सरी डोमॅसाईल नाही. या सर्वांचं आपल्याला काय करायचंय, एक झेरॉक्स सेट घेऊन अर्जासोबत कॉलेजमध्ये यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यासोबत ओरिजिनल आणण्याची गरज नाही. जर ओरिजिनल असतील तर तुम्ही आणू शकता, परंतु याचा एक झेरॉक्स सेट तुम्हाला काय करायचा आहे, सोबत आणायचा आहे. दुसरी कॅटेगरी आहे OBC. तर OBC मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, मार्कशीट ही 10वीची, TC, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नसेल परंतु ते तुम्ही आत्ताच नवीन काढण्यासाठी अप्लाय केलेलं असेल तर त्याची सेतूची ऑनलाईन पावती सुद्धा चालेल. त्यानंतर नॉन क्रिमिलियर नसेल तर ते काढायला टाकल्याची सेतूची ऑनलाईन पावती सुद्धा चालेल. जर डोमॅसाईल असेल तर डोमॅसाईल, आधार कार्ड. या सर्वांचं तुम्हाला काय करायचंय, एक झेरॉक्स सेट बनवून आणायचा आहे. सोबत तुमचा जो अर्ज केलेला आहे त्या अर्जाची सुद्धा एक प्रत सोबत आणायची आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत SC आणि ST या कॅटेगरीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स अर्ज निश्चित करण्यासाठी लागणार आहेत. पहिला आहे मार्कशीट, TC, कास्ट सर्टिफिकेट. जर काढायला टाकले असेल तर त्या सेतूची ऑनलाईन पावती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजूनही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नाही तर त्यांनी काय करायचंय, सेतू मध्ये ऑनलाईन अप्लाय करायचंय तहसीलमध्ये व त्याची पावती असली तरी कन्फर्मेशन साठी चालते. जर डोमॅसाईल असेल तर डोमॅसाईल, नसेल तर ते सुद्धा काढायला टाकून द्या. आपल्याला ऍडमिशन साठी हे सुद्धा लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड. या सर्वांचे एक झेरॉक्स सेट बनवून तुम्हाला काय करायचं, अर्ज निश्चित करण्यासाठी आपल्या जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जायचं आहे. त्यानंतर आहे कॅटेगरी नेम EWS साठी काय लागणार आहे आपल्याला, मार्कशीट, TC आणि EWS सर्टिफिकेट. जर हे नसेल तर त्याची ऑनलाईन सेतूची पावती. आणि हे करंट इयर मधलं EWS सर्टिफिकेट असायला पाहिजे, म्हणजे चालू, मागील 23-22 असं नको. तर यावर्षी काढलेलं तुम्हाला हे लागेल. जर डोमॅसाईल असेल तर डोमॅसाईल. त्यानंतर आधार कार्ड आणि या सर्वांचा एक झेरॉक्स सेट तयार करायचा आणि ते घेऊन तुम्हाला काय करायचंय, कॉलेजमध्ये यायचंय. अर्ज निश्चित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला लागत नाही. त्यानंतर आहे SCBC कास्ट साठी मार्कशीट, TC, SCBC सर्टिफिकेट. नसेल तर त्याची काढायला टाकल्याची सेतूची पावती. नॉन क्रिमिलियर नसेल तर काढायला टाकल्याची सेतूची पावती. जर डोमॅसाईल असेल तर डोमॅसाईल, आधार कार्ड. या सर्वांचा एक झेरॉक्स सेट करायचा आणि तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तो अर्ज निश्चित करण्यासाठी घेऊन यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण अर्ज भरलाय पण तो अजूनही निश्चित केलेला नाही याचं आपल्याला भान असायला पाहिजे. जर तारीख गेली तर तुम्हाला तुमचं एक पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं. त्याकरता तुम्ही लवकरात लवकर काय करायचंय, एक अर्जाची प्रत, ऑनलाईन फॉर्म भरलेल्या, तसेच त्यासोबत आपल्या कॅटेगरीनुसार काय करायचे, तुम्हाला डॉक्युमेंट्स आणायचे.
हे डॉक्युमेंट्स पूर्णतः एका झेरॉक्स सेट मध्ये आणायचे आणि ते बघूनच तुमच्या कॉलेजमध्ये अर्ज निश्चित होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद.